हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याच्या निमित्ताने धर्मजागरण समिती पिंपळगाव बसवंत यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे। ही रॅली गुरुवारी 19 मार्च रोजी पिंपळगाव बसवंत शहरात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग। यंदाही हजारो महिला या मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती धर्मजागरण समितीचे बापूसाहेब पाटील यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे। यंदाच्या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणून हिंदू शेरणी हर्षाताई ठाकूर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। तसेच महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉ कुपनच्या माध्यमातून 111 आकर्षक पैठण्या देण्यात येणार आहेत। याशिवाय लकी ड्रॉमध्ये 1 आटा चक्की आणि 31 चांदीच्या मासोळ्या अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत। त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये या रॅलीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। पिंपळगाव बसवंत व परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या रॅलीला यशस्वी करावे असे आवाहन धर्मजागरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे। बसवंत NH3 डिजिटल पिंपळगाव। सर्वांना प्रथमतः जय श्रीराम। धर्मजागरण समितीच्या वतीने गेल्या 8 ते 10 वर्षापासून या पिंपळगाव शहरामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नारी शक्तीचं दर्शन ज्याला म्हणता येईल अशी महिला बाईक रॅली या पिंपळगाव शहरामध्ये संपन्न होते। यावेळची ही महिला बाईक रॅली 19 मार्चला गुरुवारी पिंपळगाव शहरात होणार आहे। भोले ट्रान्सपोर्ट येथे 2 वाजता एकत्रीकरण, तसेच या बाईक रॅलीमध्ये गुढीपाडवा रथ, 2 ते 2.5 हजार महिलांचा सहभाग, त्याचप्रमाणे 10 ओपन जीप, 10 ओपन पिकअप, JCB आणि हायड्राच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव, तसेच प्रत्येक चौकामध्ये त्या ठिकाणी या महिला बाईक रॅलीचं स्वागत होणार आहे। या बाईक रॅलीमध्ये 2 DJ, ॲम्ब्युलन्स सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे आणि या महिला बाईक रॅलीचा समारोप हा कमल गार्डन येथे सायंकाळी 6 वाजता होणार आहे। या समारोपामध्ये 111 पैठण्या, त्याचप्रमाणे 31 चांदीचे बिचवे व 1 पिठाची गिरणी असं लकी ड्रॉद्वारे हे बक्षीस महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्व महिलांनी या बाईक रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा। शेवटी येणाऱ्या सर्व महिलांना त्या ठिकाणी महाप्रसाद व पाण्या नाश्त्याची व्यवस्था पण केली आहे। त्यामुळे सर्वांनी या महिला बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावी ही विनंती। धन्यवाद।